महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या नारी शक्ती वंदन विधेयकावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने या विधेयकाला विरोध दर्शवत केंद्र सरकारवर महिलांविरोधी मानसिकता असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की भारतीय जनता पक्षाने महिलांना खऱ्या अर्थाने न्याय दिलेला नाही. त्यांनी दावा केला की महिलांना राजकारणात संधी देण्याच्या नावाखाली केवळ राजकीय फायद्यासाठी हे विधेयक काढण्यात आले आहे. महिलांच्या हक्कांबाबत भाजपची भूमिका नेहमीच दुय्यम राहिली असल्याचेही त्यांनी नमूद केले. राऊत पुढे म्हणाले की देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असताना सरकार ठोस उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहे. महिला सक्षमीकरणाच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात महिलांना न्याय मिळवण्यासाठी अजूनही संघर्ष करावा लागत आहे. 2023 महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे आकडे दर्शवतात, असेही त्यांनी सांगितले. या विषयासंदर्भात नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. नारी शक्ती वंदन विधेयकाच्या संदर्भाने मागील 2 दिवसांमध्ये 16 आणि 17 तारखेला जे आपलं विधेयक पडलं, त्या संदर्भाने अत्यंत म्हणजे दुर्दैवी ते आहे हे सांगण्यासाठी म्हणून आजची ही पत्रकार परिषद आहे. नागपूर महानगरपालिकेतील आपल्या माननीय उपमहापौर, माननीय स्थायी समितीच्या अध्यक्ष शिवानीताई, दिव्याताई, आमच्या सर्व समितीच्या अध्यक्षा, महानगरपालिकेच्या सर्व झोनच्या सभापती या ठिकाणी पत्रकार परिषदेला आहेत. एकच अत्यंत दुर्दैवाने अतिशय महत्त्वाचं आपल्याला सांगावंसं वाटतं, जे आपल्याला माहिती देखील आहे की गेल्या 16 आणि 17 तारखेला नारी शक्ती वंदन या संदर्भाने विधेयकाच्या संदर्भाने चर्चा झाली आणि ही चर्चा होत असताना त्या ठिकाणी हे विधेयक मंजूर व्हावं म्हणून जे गेलं होतं ते काँग्रेस आणि त्यांच्यासोबतच्या मित्रपक्षांनी त्या विधेयकाला नाकारलं आणि महिलांच्याकडून नेतृत्वाची जी संधी राजकारणामध्ये महिलांना मिळाली असती की ज्याच्यामुळे समाजातल्या अनेक लोकांना न्याय देण्यासाठीचं काम ज्या सामान्य वर्गातल्या महिला त्या ठिकाणी संसदेमध्ये प्रवेशकर्त्या झाल्या असत्या, ती संधी हिरावून घेतली आणि त्यामुळे अतिशय दुर्दैवी अशी ही बाब आहे. एकीकडे महिलांच्या सन्मानाच्या, महिलांच्या विकासाच्या, महिलांना नेतृत्व देण्याच्या अशा सगळ्या गोष्टी करणं आणि ज्यावेळी प्रत्यक्षामध्ये त्यांना ती संधी द्यायची वेळ येते त्यावेळी ती संधी हिरावून घेणं, अशा प्रकारची ही घटना आहे. त्याची निंदा करण्यासाठी म्हणूनची ही पत्रकार परिषद आहे. विरोधकांचं म्हणणं आहे सहमती. बघा, तो संशोधनाचा विषय होता की 23 ते संशोधनाला आलेलं होतं, पण त्यामध्ये ज्या काही गोष्टी सुचवल्या, खरं म्हणजे 853 महिला म्हणजे जागांचा जो विषय आपण म्हटला आहे, एकीकडे हे परिसीमन वाढत असताना महिलांचाही सहभाग त्याच्यामध्ये वाढावा एवढाच त्यामागे उद्देश होता. आता त्यांनी म्हटलं आहे की काय सुधारित करून हवं आहे, त्या हिशोबाने परत निश्चितपणे विचार करता येईल, पण आज घडीला ते पडलं हे दुर्दैव तितकंच खरं आहे. आज आपली पत्रकार परिषद आपण एवढ्याचसाठी घेतली आहे की मागील 2 दिवसांमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये समजा हे पारित झालं असतं तर निश्चितपणे महिलांना राजकारणामध्ये नेतृत्वाची संधी आणि न्याय मिळाला नसता. आता घडीला तो आपण त्यांच्याकडून हिरावून घेतला आहे आणि ही वाईट गोष्ट आहे. हा राजकारणाचा भाग आहे, समाजकारणाच्या सेवेचा भाग आहे, त्यामुळे ते स्तर ठरवणं वगैरे हा आपला मुद्दा नाही. आमच्या दृष्टीने मुद्दा आहे की महिला येत असेल, महिलांच्या विषयीची चर्चा करणं आमच्या दृष्टीने एवढा स्तर म्हणजे निश्चित आहे, त्यामुळे ते फार चर्चा आपण करू नये. दरम्यान ठाकरे गटाच्या या भूमिकेवर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. भाजप नेत्यांनी हा विरोध केवळ राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगत नारी शक्ती वंदन विधेयक हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक पाऊल असल्याचा दावा केला आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असून आगामी काळात हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है.
जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshospital.com।